आज मी तुमच्याबरोबर शेअर करते आहे चटपटीत टमाटरची चटणी आणि दाल खिचडी। खूपच टेस्टी हे कॉम्बिनेशन बनतं। एकदा खाल तर बोटं चाखत राहाल। इथे आपल्याला तांदूळ घ्यायचा आहे। तुम्ही इथे बासमती तांदळाचा वापर करा किंवा घरी असलेला कोणत्याही तांदळाचा वापर करू शकतात। तूर डाळ, मूग डाळ, मसूर डाळ, सालवाली मुंगाची डाळ, उडदाची डाळ हे आपल्याला 3 ते 4 वेळा पाण्याने धुवून घ्यायचं आहे। याला भिजून घेण्याची काहीच गरज नाही आहे। आता हे आपण कुकरच्या भांड्यात काढून घ्यायचे आहे। ह्याच्यामध्ये टमाटर घालायचा, हळद, जिरपूड, धनेपूड, चवीप्रमाणे मीठ आणि याच्यामध्ये 5 कप पाणी घालायचे आहे। ज्या कपाने तुम्ही तांदूळ मोजून घेतलेले असतील तेच 5 कप आपल्याला इथे पाणी घ्यायचं आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आणि झाकण लावून मध्यम आचेवरती 3 ते 4 शिट्या काढून घ्यायच्या। इथे शिट्या होत आहेत तोपर्यंत आपण दुसऱ्या साईडला पॅनमध्ये तेल घ्यायचे। इथे मी टमाटे अर्धे कापून घेतलेले आहेत, हे ठेवायचे आणि इथेच आपल्याला थोडीशी जागा करून लसूण सुद्धा घालायचं आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून टमाटे इथे आपल्याला शिजून घ्यायचे आहेत। एका साईडने शिजल्यावरती याला पलटून दुसऱ्या साईडने सुद्धा शिजून घ्यायचं आहे। आता याला परत पलटून घ्यायचं आणि ह्याच्यावरची जी सालं आहेत ती काढून घ्यायची आहे आणि याला आपल्याला एका डिशमध्ये काढून थोडंसं थंड करून घ्यायचं आहे आणि नंतर मॅशरने याला मॅश करून घ्यायचं आहे। टमाट्यासोबत आपल्याला लसूण सुद्धा मॅश करून घ्यायचं आहे। इथे आपण हे चांगलं मॅश करून घेतलेलं आहे। आता त्याच पॅनमध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे, राई घालायची, जिरं, हिंग, हिरवी मिरची, बारीक कापलेला कांदा आणि कांदा चांगला नरम होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा चांगला परतला गेला की हळद घालायची, लाल मिरची पावडर आणि मसाले चांगले याच्यामध्ये परतून घ्यायचे आहेत। आता याच्यामध्ये मॅश केलेले टमाटे घालायचे, चवीप्रमाणे मीठ आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। ह्याच्यावरती झाकण ठेवून 2 मिनिटांसाठी वाफ काढून घेऊया। ह्याच्यावरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। इथे आपली चटपटीत टमाटरची चटणी बनून तयार झालेली आहे। इथे खिचडी सुद्धा झालेली आहे आणि याची वाफ सुद्धा निघाली आहे। इथे खिचडीला आपल्याला तडका द्यायचा आहे, तर खिचडीवर तडका जो आहे तो तुपाचा एकदम भारी लागतो। त्याकरता तडक्या पॅनमध्ये तूप घ्यायचं, ह्याच्यामध्ये राई घालायची, जिरं, कापलेला लसूण, सुक्या लाल मिरच्या, कढीपत्त्याची पानं। इथे गॅस बंद करून घ्यायचा आणि याच्यामध्ये काश्मीरी लाल मिरची घालायची आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता हा तडका आपल्याला या खिचडीवर द्यायचा आहे। वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि याला मिक्स करून घ्यायचं। हे घ्या, आपली इथे दाल खिचडी बनून तयार झालेली आहे। पावसाळ्यात काहीतरी गरमागरम आणि हलकं फुलकं खावंसं वाटत असेल ना, तर ही मस्तपैकी दाल खिचडी आणि चटपटी झणझणीत टमाट्याची चटणी बनवून खा, एकदम टेस्टी लागते खायला। दाल खिचडी आणि टमाट्याच्या चटणीचं कॉम्बिनेशन आहे ना, एकदम भारी लागतं या। तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि त्याचबरोबर लाईक आणि सबस्क्राईब सुद्धा करा।